की जरा पिक्चर पुढे असते ना, लिडर काम नाही. आम्ही कार्यकर्ता आहोत. तर आमचं डेमॉलिशन आलेलं, आम्ही फॉरेस्ट मध्ये राहणारी लोक, आमचं पण असं छोटी छोटी झोपडी आहे काही. तर काय म्हणाले, आम्ही 30-40 वर्षापासून सगळे लोक तिकडे राहतात. तर डेमॉलिशन आलेलं ते म्हणतात की तुम लोग को यहाँ रहने का राइट्स नहीं है, आप यहाँ से चले जाओ. हमने क्या कहा, हमारा घर हमारा शिफ्टिंग तो दो. तो बोले कुछ नहीं मिलेगा, आप लोगों को घर मिल गया है. ते सांगतात की तुम्हाला घर मिळाले, तुम्ही परत ते घर सोडून इथे झोपडपट्टीमध्ये आले. आम्ही बोललो ठीक आहे. आम्ही बच्चू कडू भाऊंना कॉन्टॅक्ट केलं. बच्चू कडू भाऊ माहिती आहे ना तुम्हाला, अमरावतीचे. त्यांना सांगितलं की आमचं कोण ऐकत नाही भाऊ, जरा त्यांचा फोन करा. तर भाऊचा आहे, लाव रे ते फोन. लावला भाऊने फोन आणि मग विचारला अधिकाऱ्यांना की कुठे आहे त्यांचं घर, दाखवा मला. एंट्री तर असेल ना पुस्तकात कुठेतरी, पण मग त्यांना दाखवायला काहीच एंट्री नव्हतं. म्हणजे कसं गरिबांना बेवकूफ बनवलं जातं बघा तरी. आमचं मग बच्चूभाऊ आले, आमचं मीटिंग घेतलं, आमचं डिमॉलिशन वाचवलं. तिकडे 400 झोपडे होते मुलींना, डिमॉलिशन वाचवलं आणि आम्हाला अनेक्षर करून दिलं. आमचं सर्वे झालेलं ताई, सर्वे पण झालेलं. पण हे अधिकारी काय त्यांना वाटतं त्यांच्या खिशातूनच आम्हाला घरं देतात. आमचं बापाचं आहे का? हा, आमचं टॅक्स पैसे, आमचं सरकार आम्हाला योजना बनवून दिलेले आहे, त्यातून आम्हाला घरं मिळतं. पण या अधिकाऱ्यांना वाटतं की त्यांचं घरचं आहे, त्यांचं आई बाबा म्हणजे बोलतात ना घरून आणले का पगार पण आमच्या टॅक्स मधून मिळतो. आमचे नोकर आहे ते, तरी रुबाब काही जात नाही. बच्चू भाऊ बोले अरे तू वो तो ओनर है, वो तो सिटीजन है, वो तो हमारे पब्लिक है, माय बाप है, उनसे त्यांच्या बरोबर नीट बोला आधी, हे सांगितलं बच्चू भाऊने. आणि मग आमचं घराचं इलेक्शन लागलं ताई, म्हणून या लोकांनी मला उभं केलं. कारण मी ॲडव्होकेट आहे, यांचं केस मीच लढत होती यांची केस आहे. सॉरी, इलेक्शन ऑफिस मध्ये